हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट पाहिलेला होता? तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्यानंतर कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशी डिराईव्ह केली जाते ते पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन कोणता पॉईंट बघितलेला आठवतोय का सगळ्यांना? लास्ट पॉईंट कोणता होता सांगेल का मला कोण? लास्ट पॉईंट कोणता होता आपला? बोला, लास्ट पॉइंट कोणता होता? रेडियस ऑफ गायरेशन. ओके, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण काय पाहिलं? तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी ही ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आउटसाईडला असते, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एखादी बॉडी जर आउटसाईडला असेल तर त्या केसमध्ये त्या बॉडीचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो? तर रेडियस ऑफ गायरेशन. काय सांगितलेलं आहे? जेव्हा एखादी बॉडी ही ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आउटसाईडला रिव्हॉल्व होती आहे तेव्हा त्या बॉडीचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं? तर रेडियस ऑफ गायरेशन असं म्हटलं जातं. आता रेडियस ऑफ गायरेशन जी आहे तिचा सिम्बॉल हा के असतो, त्याचं SI युनिट काय असतं? मीटर, आणि डायमेन्शन्स असतात त्याचे L1, M0, T0. ओके, तर आता आज आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, तर आता हा जो थेरम आपण बघणार आहोत पॅरलल ॲक्सिस थेरम हा, आणि याच्या पुढचा असणार आहे तो म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. दोन थेरम आहेत, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. हे थेरम आपण बघितल्यानंतर मग डिफरंट बॉडीजचे मोमेंट ऑफ इनर्शियाज अबाउट डिफरंट ॲक्सिस आपण डिराईव्ह करणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला आधी हे दोन थेरम जे आहेत ते बघितले पाहिजेत. हे थेरम्स खूप महत्त्वाचे आहेत. हे थेरम्स फक्त 3 मार्काचे क्वेश्चन आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरम 3 मार्काचा क्वेश्चन आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, थेरॉटिकली बघायला गेलात तर हे क्वेश्चन्स जे आहेत पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे किती मार्क्सचे क्वेश्चन आहेत? तर 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. ओके, तर याच्यामध्ये पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण इथे एक डायग्रॅम ड्रॉ करूयात. आपण इथे सपोज ही काय आहे तर एक रिजिड बॉडी आहे. दिस इज अ रिजिड बॉडी. काय आहे तर रिजिड बॉडी आहे. या रिजिड बॉडीमध्ये सपोज आपण इथे एक पॉईंट घेतला C. हा पॉईंट जो आहे तो काय असेल? C असेल. C म्हणजे काय, तर या बॉडीचा सेंटर ऑफ मास. C म्हणजे काय असणार आहे? या बॉडीचा सेंटर ऑफ मास असणार आहे. मग आता हा जो C पॉईंट आहे याच्यामधून पास होणारा आपण एक ॲक्सिस ऑफ रोटेशन इथे ड्रॉ केला. C पॉईंटमधून पास होणारा काय ड्रॉ केलेला आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता यानंतर सपोज आपण आणखीन एक पॉईंट घेऊया तिथे, तो म्हणजे असेल O, आणि O या पॉईंटमधून जाणारा अशा प्रकारे एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण इथे ड्रॉ केलेला आहे. ओके, C काय आहे सांगितलं मी? सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. आणि O काय आहे तर इट इज द एनी पॉईंट इन द बॉडी. बॉडीमधला कोणताही पॉईंट असेल O, आणि C म्हणजे असणार आहे सेंटर ऑफ मास. ओके, अशा प्रकारे इथं आपण 2 पॉईंट कन्सिडर केलेले आहेत, O आणि C, आणि या 2 पॉईंट्समधून जाणारे 2 ॲक्सिस ऑफ रोटेशन ड्रॉ केलेले आहेत. आता हे जे 2 ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत आपण, हे 2 ॲक्सिस हे एकमेकांना पॅरलल आहेत. कसे आहेत हे 2 ॲक्सिस? एकमेकांना पॅरलल आहेत. आणि या दोघांच्या मध्ये असणारं हे जे डिस्टन्स आहे हे आहे h. या 2 ॲक्सिसमधलं, पॅरलल ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय असणार आहे तर h एवढं असणार आहे. काय काय सांगितलं बघा? कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. Okay, C is the center of mass of the body and O is the any point in the body. Okay, we have drawn two parallel axes passing through points O and C. The distance between two parallel axes is h. Okay, आता या 2 parallel axes मधला डिस्टन्स काय आहे सांगितलं मी? h आहे. हे डिस्टन्स h आहे. आता याला पुढे मी सपोज एक्सटेंड केलं, म्हणजे या OCला पुढे थोडंसं मी एक्सटेंड केलं, तर आता इथे पॉईंट असेल सपोज N. कोणता पॉईंट असेल हा? N हा पॉईंट असेल. आणि इथं एक मी छोटंसं पॉईंट मास कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे? पॉईंट मास.
आणि हे जे पॉईंट मास आहे इथं त्याचं नेम असेल डी. डी पॉईंटला पॉईंट मास सिच्युएटेड आहे DM. म्हणजे ही जी बॉडी आहे ही कंटिन्युअस मॅटरपासून बनलेली आहे. बॉडी ही नंबर ऑफ पार्टिकल्सची नाही आहे, इथं कशापासून बनलेली आहे तर कंटिन्युअस मॅटरपासून बनली आहे. कंटिन्युअस मॅटर जर असेल तर या केसमध्ये जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो त्या केसमध्ये त्या कंटिन्युअस मॅटरपैकी आपण एक छोटंसं इनफायनाइटसिमली स्मॉल मास काय कन्सिडर करतो. मग या टोटल मास मधलं आपण स्मॉल मास DM हे कन्सिडर केलेलं आहे आणि ते कोणत्या पॉईंटला सिच्युएटेड आहे तर D या पॉईंटला सिच्युएटेड आहे. त्यानंतर या दोन ॲक्सिसला या दोन पॉईंट्सला जॉईन करणारी एक लाईन आपण ड्रॉ केली आहे आणि हे डिस्टन्स जे आहे हे आहे H आणि या लाईनला पुढे मी एक्सटेंड केलं आणि इथं या D पॉईंटला जे स्मॉल मास आपण DM घेतलं आहे तर या D पॉईंटमधून मी खाली इथं एक परपेंडिक्युलर टाकला आणि इथं नाव काय दिलेलं आहे N असं दिलेलं आहे. ओके, म्हणजे या पॉईंटमधनं मी खाली काय टाकलं आहे एक परपेंडिक्युलर टाकलेलं आहे आणि इथं त्याला नाव दिलेलं आहे N. आता आपण या ODला जॉईन करूयात आणि CDला जॉईन करूयात. मग OD जॉईन केला आणि CD जॉईन केला. ओके, आता बघा इथं आपल्याला काय काय इथे एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे बघा ODN हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल इथं मिळालेला आहे. ओके, काय काय सांगितलं मी इथे कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास M. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास M. इट इज रोटेटिंग अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. ओके, ती बॉडी जी आहे ती कोणत्या ॲक्सिससाठी रोटेट होती आहे तर इट इज रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट O. कोणत्या पॉईंटमधून ॲक्सिस पास झाला आहे O पॉईंटमधून आणि अबाउट दिस ॲक्सिस बॉडी काय होती आहे रोटेट होती आहे. ओके, त्यानंतर C काय आहे तर या बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. C काय आहे सेंटर ऑफ मास आहे. मग सेंटर ऑफ मासमधून जाणारा हा जो ॲक्सिस आहे तो या पॉईंटमधून O पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसला कसा आहे पॅरलल आहे. या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे H आहे. या लाईनला आपण पुढे एक्सटेंड केलं पॉईंट N पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. त्यानंतर इथं आपण या टोटल बॉडीचं मास M घेतोय आणि बॉडी ही कंटिन्युअस मॅटरपासून बनलेली आहे आणि या टोटल बॉडीच्या मास M मधलं आपण एक छोटंसं मास कन्सिडर केलं जे कोणतं आहे DM. इनफायनाइटसिमली स्मॉल मास DM आपण या टोटल मासमधलं कन्सिडर केलेलं आहे. ओके, आणि ते कोणत्या पॉईंटला सिच्युएटेड आहे तर D या पॉईंटला सिच्युएटेड आहे. कोणत्या पॉईंटला आहे D या पॉईंटला सिच्युएटेड असणारं आपण एक स्मॉल मास DM इथं कन्सिडर केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे जर आपण इथे आता बॉडीचं रोटेशन घेतलं तर IC आणि IO हे काय असतील बघा मोमेंट ऑफ इनर्शियाच असतील. IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट पॉईंट C, अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट C. आणि IO म्हणजे काय असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट C. आणि IO म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. ओके, आता याच्यामध्ये हे दोन ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस टू ॲक्सिस इथं मी सांगितलेले आहेत. ओके, तर आता आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम जो आहे तो डिराईव्ह करायचा आहे. मी पहिल्यांदा याचं डेरिवेशन घेते आणि त्यानंतर याचं स्टेटमेंट सांगते. जर मी स्टेटमेंट सांगितलं तरी तुम्हाला लक्षात राहणार नाही. पहिल्यांदा आपण त्याचं डेरिवेशन बघूयात आणि डेरिवेशनवरून स्टेटमेंटकडे जाऊयात. ओके, तर आता सपोज मला IO फाइंड आउट करायचा आहे. IOचा फॉर्म्युला लिहायचा आहे. काल मी तुम्हाला सांगितलं आहे बघा की जर बॉडी ही कंटिन्युअस मॅटरपासून बनलेली असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया I हा कसा फाइंड आउट केला जातो तर इंटिग्रेशन R² DM असा त्याचा फॉर्म्युला असतो. इंटिग्रेशन R² DM या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया I हा फाइंड आउट करू शकता. इंटिग्रेशन R² DM असा त्याचा फॉर्म्युला असतो. ओके, तर आता इथे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉईंट O म्हणजे IO आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं इंटिग्रेशनमध्ये या O पॉईंटचं या पॉईंट मासपासूनचं म्हणजे DM कोणत्या पॉईंटला आहे D पॉईंटला. मग मास आहे DM आणि त्याचं DM पासूनचं O पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स हे काय असणार बघा OD.
बघा IO आपण कसा लिहिणार, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहिला जातो, इंटिग्रेशन r² dm असा त्याचा फॉर्म्युला असतो, बरोबर. r म्हणजे काय, तर या dm मासचं गिव्हन पॉईंटपासूनचं डिस्टन्स. ओके, तर आता इथे बघा dm मास आहे, याचं गिव्हन पॉईंट कोणता आहे, O, याच्यापासूनचं डिस्टन्स किती, OD, म्हणजे इथे येणार इंटिग्रेशन OD² आणि इंटू मास किती आहे dm, मग इंटिग्रेशन OD² dm या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, IO, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट पॉईंट O. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात की IC कसा लिहायचा. IC इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये काय असेल, कोण सांगते मला, IC साठी काय येईल बोला बरं, इंटिग्रेशनमध्ये काय येईल सांगा मला. IC, मग काय कराल तुम्ही, C पॉईंटचं या DM पासूनचं डिस्टन्स घेणार, CD². ओके, व्हेरी नाईस. काय येणार, CD² dm. इथे येणार आहे इंटिग्रेशन CD² dm, इंटिग्रेशन CD² dm. करेक्ट आहे. बघा IO आणि IC या दोघांचे फॉर्म्युले आपल्याला इथं मिळालेले आहेत. आता यानंतर आपण ट्रँगल घेऊयात, इथं असणारा ODN. इन ट्रँगल ODN जर आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला, हा जो ट्रँगल ODN दिसतोय याच्यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला तर स्टेटमेंट काय येईल, तर OD² इक्वल टू ON² प्लस DN². OD² इक्वल टू ON² प्लस DN² असं स्टेटमेंट असणार आहे. आता इज इक्वल टू ON जे आहे, ON नीट लक्ष द्या सगळ्यांनी, स्टेटमेंट खूप हे जे आहे प्रूफ हे खूप महत्त्वाचं आहे, 3 मार्काचा क्वेश्चन आहे हा. आता हा जो ON आहे हा कसा लिहू शकतो आपण, OC प्लस CN, म्हणजे इथे येणार काय, OC प्लस CN ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस DN². ओके, म्हणजे OD² इक्वल टू आहे ON² प्लस DN². ONच्या जागी आपण OC प्लस CN टाकला, त्याचा स्क्वेअर प्लस काय येणार आहे DN². इट इज इक्वल टू, आता इथं हे जे आहे OC प्लस CN ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग इथं आपण कसं लिहू शकतो, तर A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कसं पुढे येईल, तर A² प्लस 2AB प्लस B². ओके, मग इथे काय येईल बघा, OC² प्लस 2OC इंटू CN प्लस CN² प्लस DN². अशा प्रकारे इथे हे स्टेटमेंट आलेलं आहे. इज इक्वल टू, इथे काय केलं, सिम्पली आपण A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि प्लस काय आहे DN². मग OC² प्लस 2OC इंटू CN प्लस CN² प्लस DN². आता याच्यामध्ये पुढची स्टेप बघा, OC² प्लस 2OC इंटू CN प्लस, आता हा जो CN² प्लस DN² आहे, CN² प्लस DN², त्याच्या जागी बघा हा छोटा ट्रँगल बघा, इथला हा छोटा ट्रँगल सगळ्यांना दिसतोय ना, हा ट्रँगल कोणता, CDN. हा जर तुम्ही ट्रँगल बघितला तर याच्यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला तर काय येणार आहे, CD² इक्वल टू CN² प्लस DN². ओके, CD² इक्वल टू काय येणार, CN² प्लस DN², म्हणजे त्या CN² प्लस DN²च्या ऐवजी आपण टाकू शकतो इथे CD². काय टाकू शकतो, CD². मग आता आपल्याला रिलेशन काय मिळालं, देअरफॉर OD² इक्वल टू OC² प्लस 2OC इंटू CN आणि प्लस काय असणार आहे CD². ओके, अशा प्रकारे इथं आपल्याला हे स्टेटमेंट मिळालेलं आहे. या स्टेटमेंटमध्ये आता पुढची स्टेप काय, तर या प्रत्येक टर्मला DMनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. या प्रत्येक टर्मला काय करायचं, DMनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. मग पुढची स्टेप काय येईल, देअरफॉर इंटिग्रेशन OD² dm. काय येणार, इंटिग्रेशन OD² dm इज इक्वल टू इंटिग्रेशन OC² dm इज इक्वल टू इंटिग्रेशन OC² dm प्लस 2 इंटिग्रेशन 2 इंटू OC इंटू CN इंटू dm. काय आलं, प्लस इंटिग्रेशन 2OC इंटू CN इंटू dm आणि प्लस पुढे काय असणार आहे, प्लस इंटिग्रेशन CD² dm. प्लस असेल पुढे इंटिग्रेशन CD² dm. अशा प्रकारे आपल्याला इथे आता रिलेशन मिळालेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज टाकता येतील बघूयात आपण. इंटिग्रेशन OD² dm आपल्याला माहिती आहे ना, इथंपर्यंत सगळ्यांचं झालंय का,
लिहून झालेलं आहे का सर्वांचं इथपर्यंत? येस. मी आता इकडचं रफ करते थोडं. हां, आता बघा, देअरफॉर आता ही फर्स्ट टर्म इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डी एम, इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डी एम, याच्याऐवजी आपण काय टाकू शकतो सांगा? काय टाकायचं याच्याऐवजी? आय ओ. बरोबर. काय लिहायचं आहे? आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम. ओ सी म्हणजे काय बघा? ओ सी, ओ सी म्हणजे काय? एच आहे. एच. ओ सी म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय आहे? एच आहे. मग इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर डी एम. काय लिहिलं बघा? आय ओ इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम आहे. ओ सीला रिप्लेस कशाने केलं? एचनं. मग पुढे आलं इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशनमध्ये 2 इंटू ओ सी, ओ सी म्हणजे आहे एच, ओ सी म्हणजे आहे एच, इंटू सी एन जो आहे तो मी इथं ॲज इट इज लिहिते आत्ता, सी एन आणि इंटू डी एम. ओके. प्लस पुढे इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डी एम म्हणजे काय बघा? इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डी एम म्हणजे काय आहे? आय सी आहे. ओके. म्हणजे इथे येणार आय सी. हां, मग आय ओ इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एम प्लस 2h इंटिग्रेशन 2h इंटू सी एन इंटू डी एम आणि प्लस आय सी. आता याच्यामध्ये या दोन इंटिग्रेशन्सच्या बदली आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. त्या काय असतील ते आपण पहिल्यांदा बघूयात. हियर बघा नीट, इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एम जे आहे ते कसं सोडवलं जाईल? तर एच स्क्वेअर इंटिग्रेशन डी एम, इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एम इज इक्वल टू काय असेल? एच स्क्वेअर इंटिग्रेशन डी एम असेल. आता इंटिग्रेशन डी एम, डी एमचं इंटिग्रेशन काय असणार सांगा मला? करेक्ट आहे आन्सर आसिया. डी एमचं इंटिग्रेशन काय असणार? एम असणार. डी एमचं इंटिग्रेशन म्हणजे काय असणार? एम. आणि एम जो आहे तो कॅपिटल एम येईल इथे, त्या बॉडीचं मास म्हणजे इथे येणार एम एच स्क्वेअर, एच स्क्वेअर इंटू एम येणार म्हणजेच काय? एम एच स्क्वेअर. हे आन्सर मिळालं. इंटिग्रेशन एच स्क्वेअर डी एमचं आन्सर काय मिळालं आपल्याला? एम एच स्क्वेअर. आता याच्यानंतर इंटिग्रेशन 2h इंटू सी एन इंटू डी एम असं आहे. तर यातला 2h जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो बाहेर काढा. इंटिग्रेशनमध्ये सी एन इंटू डी एम राहिला, इंटिग्रेशनमध्ये काय राहिला? सी एन इंटू डी एम राहिला. 2h इंटिग्रेशन सी एन इंटू डी एम. आता सी एन इंटू डी एम, आता या सगळ्याचं इंटिग्रेशन जे आहे ते असणार आहे 0. आता 0 का असणार ते नीट लक्ष द्यायचं. सी एन हे जे आहे हे डिस्टन्स कोणाचं आहे? तर एन पॉईंटचं. कोणापासून आहे? सेंटर ऑफ मास सी पासून. सी एन म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ मास. ओके. म्हणजे इथं तुम्ही काय घेताय बघा? एन हा जो पॉईंट आहे, एन हा पॉईंट हा काय रिप्रेझेंट करतो? तर हा जो डी एम आहे, डी एम हा या सी पॉईंटपासून किती डिस्टन्सवर आहे? बरोबर का? किती डिस्टन्सवर आहे सी पॉईंटपासून? तर सी एन या परपेंडिक्युलर डिस्टन्स कसलं घेतोय आपण? परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतोय बघा. डी एम या पॉईंट मासचं सी पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स सपोज हे असेल, सी एन असेल, तर आपण इथे डिस्टन्स इंटू मास घेतोय. सी एन म्हणजे काय घेतोय? तर या मासचं सेंटर ऑफ मास पासूनचं डिस्टन्स म्हणजे असणार आहे सी एन. ओके. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द मास फ्रॉम द सेंटर ऑफ मास. ओके. तर आता बघा, जेव्हा आपण आर इंटू एफ हा प्रोडक्ट लिहितो, आर एफ इज इक्वल टू काय असतं रे? टॉर्क असतं ना. आर इंटू एफ लिहितो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? टॉर्क म्हणतो. आणि टॉर्कलाच आपण काय म्हणतो आणखीन? तर मोमेंट ऑफ फोर्स. आठवलं का बघा सगळ्यांना? आर इंटू एफ म्हणजे असतं टॉर्क आणि टॉर्कलाच आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ फोर्स असं म्हणतो. मग आर इंटू एफ घेतोय आपण, आर इंटू एफ घेतोय, तर याचा अर्थ कसा घ्यायचा? आर म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स इंटू फोर्स. जेव्हा डिस्टन्स इंटू समथिंग आहे तर त्या डिस्टन्सला आपण मोमेंट ऑफ असं अज्युम करणार आणि पुढे फोर्स आहे म्हणून मोमेंट ऑफ फोर्स असं ते रीड झालं. ओके. म्हणजे आर इंटू फोर्स, डिस्टन्स इंटू फोर्स काय रीड होणार आहे? तर मोमेंट ऑफ फोर्स. आता सपोज मी इथे आर इंटू एम लिहिलं, आर इंटू एम, तर याचा अर्थ काय सांगा मला? आर इंटू एम म्हणजे काय आहे? बोला. मोमेंट ऑफ मास. व्हेरी नाईस. आर इंटू एम म्हणजे काय असणार? मोमेंट ऑफ मास. आसिया, श्रेया, आकाश करेक्ट आहे. पूर्वा. ओके. तर आता आर इंटू एम म्हणजे काय आहे? तर मोमेंट ऑफ मास आहे. मग आता इथं सी एन इंटू डी एम,
CN इंटू DM. CN म्हणजे काय आहे? डिस्टन्स आहे. कुणाचं डिस्टन्स आहे? तर या DM मासचं, हा जो पॉईंट मास आहे या पॉईंट मासचं डिस्टन्स कुणापासून, C हा पॉईंट म्हणजे सेंटर ऑफ मास आहे, मग त्या पॉईंट मासचं सेंटर ऑफ मासपासूनचं डिस्टन्स आहे CN. मग आपण इथं CN इंटू DM म्हणजे काय घेतोय? मोमेंट ऑफ मास घेतोय. आणि मोमेंट ऑफ मासला आपण इथं इंटिग्रेशन साईन दिलं आहे. मोमेंट ऑफ मासला इंटिग्रेशन साईन दिलं आहे. मग याचा अर्थ काय होतो? तर सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस, म्हणजे तुम्हाला छोटंसं माहिती आहे त्याच्यावरनं टोटल काढायचं आहे. मग इथे आपण असं म्हणू शकतो की टोटल घेतोय ना आपण, म्हणजे इथे घेतोय आपण सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि याचं आन्सर ऑलवेज किती असतं? 0 असतं. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज 0. ओके, सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज 0. आणि म्हणून इंटिग्रेशन CN DM हा जो प्रोडक्ट आहे हा किती असतो? तर 0 असतो. आणि 0 इंटू 2H आन्सर किती येतं? तर 0 येतं. 2H इंटू 0 केल्यानंतर आन्सर किती येतं? याचं 0 येतं. ओके, तर आता हे आन्सर 0 आहे, ह्याचं आन्सर mh² आहे. ते जर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर आन्सर काय येईल बघूया आपण. IO इज इक्वल टू, बघा इथंच लिहिते मी वर, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन h² DM म्हणजे आहे mh² आणि प्लस याचा आन्सर 0 आहे आणि प्लस पुढे काय आहे? IC. ओके, देअरफॉर IO इक्वल टू IC प्लस mh². रिलेशन काय मिळालं बघा? IO इक्वल टू काय आहे? IC प्लस mh². IO इक्वल टू IC प्लस mh². आता याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आहे कोणाचं? पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट आहे. IO इक्वल टू IC प्लस mh². दिस इज द स्टेटमेंट ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, तर सगळ्यांना इथंपर्यंत लक्षात आलेलं आहे का सांगा मला? इथंपर्यंत पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपण काय काय केलेलं आहे स्टेप वाईज ते सगळ्यांना लक्षात आलं का बघा? हे जे स्टेटमेंट आहे IO इक्वल टू IC प्लस mh², याचा यूज करून आता आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरमचं थेरॉटिकल स्टेटमेंट लिहायचं आहे. थेरॉटिकल स्टेटमेंट पॅरलल ॲक्सिस थेरमचं आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके, तर आता त्यासाठी आपल्याला हे जे डेरिवेशन आहे याचा यूज करायचा आहे. IO इक्वल टू काय आहे? IC प्लस mh² आहे. आता IO म्हणजे काय? O हा पॉईंट कोणता आहे? इट इज द एनी पॉईंट इन द बॉडी, बॉडीमधला तो कोणताही पॉईंट आहे. C पॉईंट कोणता आहे? C पॉईंट इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. ओके, त्यानंतर M म्हणजे काय? तर मास ऑफ द बॉडी. आणि H म्हणजे काय? तर दोन पॅरलल ॲक्सेसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, IO म्हणजे काय असणार? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. म्हणजेच काय? अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट इन द बॉडी. ओके, देन IC म्हणजे काय बघा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रोटेटिंग बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासमधून जाणारा जो ॲक्सिस आहे अबाउट दॅट ॲक्सिस बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे IC. ओके, आता आपल्याला सगळ्या टर्म्स कळाल्या. IO म्हणजे काय? IC म्हणजे काय? M काय आहे? आणि H काय आहे? सगळ्या टर्म्स लक्षात आलेल्या आहेत. तर आता याच्यावरनं आपल्याला स्टेटमेंट सांगायचं आहे. स्टेटमेंट बघा, हेच फक्त तुम्हाला वर्ड्समध्ये सांगायचं आहे. नीट लक्ष द्या आता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस आहे ना, बरोबर का? O हा पॉईंट कोणताही घेतोय म्हणजे ॲक्सिस कोणताही घेतला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम आहे. इथं ॲडिशन आहे म्हणजे सम आहे. इट इज द सम ऑफ IC म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास, अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. अँड इथं काय आहे बघा? mh² म्हणजे इथं दोन व्हॅल्यूजचा प्रोडक्ट आहे. म्हणजे कोणाचा प्रोडक्ट आहे? तर मास ऑफ द बॉडी. आणि H म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. या दोघांचा इथं काय घेतलेला आहे? प्रोडक्ट घेतलेला आहे. ओके, मी स्टेटमेंट इथं लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट any axis
is equal to the sum of moment of inertia of body about axis passing through its center of mass and product of mass of the body and square of perpendicular distance between two parallel axes. ओके, स्टेटमेंट लिहून घ्या सर्वांनी. झालंय का लिहून बघा सर्वांचं स्टेटमेंट लिहून झालेलं आहे का? येस, गिरिजा, वैष्णवी, ओम, प्राची, ईशा. ओके, आता स्टेटमेंट नीट बघा इकडे परत एकदा लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस म्हणजे काय? IO, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू पुढे काय आहे? सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड सेकंड टर्म कोणती आहे? प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सेस. ओके, आता हे जे स्टेटमेंट आहे हे जर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं आणि नंतर प्रूफ दिलं असतं तर ते समजलं नसतं आपल्याला. ओके, त्यामुळे आपण पहिल्यांदा इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. इक्वेशन डिराईव्ह करून मग त्याचं स्टेटमेंट जे आहे ते इथे आपण डिफाईन केलेलं आहे. सगळ्यांना समजलेलं आहे का हे स्टेटमेंट? समजलंय ना? IO इक्वल टू काय असणार? IC प्लस MH². कळालंय का? ओके, म्हणजे इथं काय करायचं बघा, नीट लक्षात ठेवा. आता काय करायचं म्हणजे एखाद्या बॉडीचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एनी पॉईंट. काय करायचं आहे? एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट एनी पॉईंट. तर त्या केसमध्ये काय करायचं तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉईंट काढायचा असेल तर पहिल्यांदा अबाउट सेंटर ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतोय बघायचं आणि प्लस त्याच्यामध्ये काय करायचं? MH² म्हणजे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे? MH². M म्हणजे असणार बॉडीचं मास आणि H म्हणजे काय असेल तर डिस्टन्स. कसलं डिस्टन्स असणार आहे तर दोन पॅरलल ॲक्सेसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल. ओके, आता मी इथे याचं एक छोटंसं एक्झाम्पल सांगते की हा थेरम जो आहे हा कसा ॲप्लाय केला जातो. ओके, कसा ॲप्लाय केला जातो हे सांगते इथे मी. नीट लक्ष द्या. सपोज तुम्हाला असं सांगितलेलं आहे की एक रिंग काय घेतलेली आहे? एक रिंग घेतलेली आहे आणि या रिंगसाठी सपोज हा सेंट्रल ॲक्सिस आहे, सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस आणि याला मी इथून एक टँजंट काढली. या पॉईंटमधनं एक टँजंट काढलेली आहे आणि इथं पॉईंट सपोज हा O आहे, इथला पॉईंट हा C आहे. ओके, आणि या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आणि IO असेल. IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द सेंटर ऑफ मास आणि IO म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. ओके, तर आता मला फाइंड आउट करायचं आहे
की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओ पॉईंट काय असेल या रिंगसाठी. ओके, तर आता या केसमध्ये आपण थेरम कोणता वापरणार? पॅरलल ॲक्सेस थेरम. जेव्हा आपल्याला दोन पॅरलल ॲक्सेस दिसतात तेव्हा कोणता थेरम वापरायचा? पॅरलल ॲक्सेस थेरम वापरायचा. पण आता इथे आपल्याला दोन व्हॅल्यूज माहिती पाहिजेत. कोणती पहिली व्हॅल्यू? तर आय सी म्हणजे काय? तर या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर किती आहे तो माहिती पाहिजे. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर फॉर्म्युला असतो त्याचा mr स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो? mr स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो. आणि प्लस म्हणजे जर आय सी हा mr स्क्वेअर असेल तर पुढे m इंटू, आता बघा या दोन पॅरलल ॲक्सेसमध्ये डिस्टन्स किती आहे? r एवढं डिस्टन्स आहे. दोन पॅरलल ॲक्सेसमधलं डिस्टन्स म्हणजे या सर्कलची रिंगची काय आली? रेडियस आली. मग m इंटू एचच्या ऐवजी आपण r घेतला तर इथं काय येणार? mr स्क्वेअर. मग mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर किती आलेला आहे? 2mr स्क्वेअर. 2mr स्क्वेअर. IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. IC काय असणार आहे रिंगसाठी? सेंटरचा फॉर्म्युला mr स्क्वेअर आणि प्लस m इंटू एचची व्हॅल्यू आपण r टाकलेली आहे mr स्क्वेअर. मग आन्सर किती आलं आपलं? 2mr स्क्वेअर. म्हणजे असं आपल्याला कोणतीही बॉडी जर दिलेली असेल तर कोणत्याही ॲक्सिससाठी तुम्ही हे इथं यूज करू शकताय. ओके, आता सपोज तुम्हाला असं सांगितलेलं आहे ॲक्सिस इथून पास होत नाही. ॲक्सिस कुठे पास होतो बघा? सपोज इथं हा पॉईंट आहे O आणि या पॉईंटमधनं असा ॲक्सिस पास होतोय, असा पास होतोय. ओके, तर आता इथं IO काढायचा आहे. सेम थेरम वापरायचा IC प्लस MH स्क्वेअर. ICची व्हॅल्यू रिंगसाठी फिक्स असते म्हणजे सेंटरसाठी सेंटर ऑफ मासचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे रिंगचा तो फिक्स असणार आहे. त्याची व्हॅल्यू किती असणार? mr स्क्वेअर. म्हणजे इथं IC किती टाकायचा? mr स्क्वेअर टाकायचा प्लस m इंटू, आता h किती घ्यायचं सांगा मला? h किती असलं पाहिजे इथे? दोन पॅरलल ॲक्सिसमध्ये इथं डिस्टन्स किती आहे? O हा पॉईंट आपण सेंटरला घेतला आहे तर डिस्टन्स किती घ्यायचं? h. बोला. O पॉईंट इथं या R जी होती त्याच्या सेंटरला घेतला ना. टोटल आरचा मिड पॉईंट घेतला आपण. तर O हा पॉईंट आणि C हा पॉईंट यांच्यातलं डिस्टन्स किती? r/2. ओके, व्हेरी नाईस. r/2 म्हणजे hची व्हॅल्यू असणार आहे r/2 आणि याचा काय येणार इथे? स्क्वेअर येणार. मग पुढे काय येईल बघा? mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर अपॉन 4 आणि मग आन्सर किती येईल याचं? 5/4 mr स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे पॅरलल ॲक्सिस थेरम हे वेगवेगळ्या बॉडीजचे अबाउट डिफरंट ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शियाज फाइंड आउट करायचे असतील तर त्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम हा यूज केला जातो. ओके, कळालं का सगळ्यांना पॅरलल ॲक्सिस थेरम कसा वापरायचा आहे? समजलेलं आहे ना? ओके, हे आपण बघणार आहोत अजून पुढे. त्यानंतर आता सेकंड थेरम मी इथे घेते, तो म्हणजे असेल परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. सेकंड थेरम कोणता असणार आहे? तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम. तर याच्यासाठी डायग्रॅम सगळ्यांनी ड्रॉ करायची आहे पहिल्यांदा. परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमसाठी एक डायग्रॅम सगळ्यांनी ड्रॉ करून घ्या. डायग्रॅम ड्रॉ करून झाली तुमची की सांगा मला. डायग्रॅम ड्रॉ करून झाली की सांगा.
झालंय का? येस श्रेया, वैष्णवी, आकाश, ओके. ओके अभिषेक, हां डायग्राम ड्रॉ करून झालेली असेल तर नीट लक्ष द्या. आता आपल्याला इथं पॅरलल ॲक्सिस थेरम बघितल्यानंतर आपण बघतोय आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आहे ना तो आपल्याला इथं काय सांगितलं आहे बघा. इट इज ॲप्लिकेबल फॉर लॅमिनार ऑब्जेक्ट. इट इज ॲप्लिकेबल फॉर लॅमिनार ऑब्जेक्ट. कोणत्या ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल असतो हा? तर लॅमिनार ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल असतो. आता लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर एनी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द लॅमिनार ऑब्जेक्ट. इथं काय म्हणाल तुम्ही? एनी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. एनी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द लॅमिनार ऑब्जेक्ट. ओके. मग आता याचे एक्झाम्पल्स काय असू शकतात? रिंग आहे, डिस्क आहे, त्यानंतर आणखीन आपण असं घेऊ शकतो प्लेन कोणतीही एखादी शीट घेतली तुम्ही तर ती सुद्धा कोणती आहे? तर 2 डायमेन्शनल बॉडी आहे. ओके. लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे काय? की कोणताही 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? लॅमिनार ऑब्जेक्ट. लॅमिनार ऑब्जेक्ट जो आहे त्याचे एक्झाम्पल्स काय असतील? रिंग आहे, डिस्क आहे, प्लेन शीट आहे, हे सगळे 2D ऑब्जेक्ट्स आहेत. आता जेव्हा आपण एखादा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट घेतो म्हणजे सपोज बघा ही माझ्याकडे नोटबुक आहे. आत्ता ही नोटबुक जी आहे ही 2 डायमेन्शनल, सपोज पेपर असेल, एखादा कागद असेल किंवा एखादी शीट असेल. ओके. शीट आहे तर ही काय असणार आहे? 2D ऑब्जेक्ट असणार आहे. आणि मग याच्यामध्ये 3 ॲक्सिस बघा कसे असतील. म्हणजे एक्स ॲक्सिस जो आहे तो या प्लेनमध्ये असेल अशा प्रकारे, वाय ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर असेल आणि झेड ॲक्सिस त्याला या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. कळालं का सगळ्यांना? 3 ॲक्सिस कसे घ्यायचे आहेत? एक्स ॲक्सिस जो आहे तो मी इथं ड्रॉ करून दाखवते. एक्स ॲक्सिस इकडं असेल सपोज, त्यानंतर वाय ॲक्सिस जो आहे तो इकडं असेल सपोज. म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस हे दोघं एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील आणि झेड ॲक्सिस जो आहे हा या प्लेनला अशा प्रकारे काय असेल? परपेंडिक्युलर असेल. ओके. लक्षात येते ना सगळ्यांच्या? या 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस या ऑब्जेक्टच्या प्लेनमध्ये आहेत आणि झेड ॲक्सिस या प्लेनला कसं आहे? तर परपेंडिक्युलर इथं असं असणार आहे. ओके. पण हे तिन्ही ॲक्सिस जे आहेत हे कॉन्करंट आहेत. कॉन्करंट म्हणजे काय? ते एका पॉईंटमध्ये काय होतात? रीच होतात. अशा प्रकारे इथं आपण 3 ॲक्सिस घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आहे? तर आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. याचं प्रूफ काय असणार आहे बघा? आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. मग आय झेड म्हणजे काय? तर या लॅमिनार ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस म्हणजेच काय? तर या लॅमिनार ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर, लॅमिनार ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा जो ॲक्सिस आहे अबाउट दॅट ॲक्सिस बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय झेड. त्यानंतर आय एक्स. आय एक्स म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एक्स ॲक्सिस. आय वाय म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट वाय ॲक्सिस. मग हे एक्स आणि वाय ॲक्सिस काय आहेत? तर एक्स आणि वाय ॲक्सिस हे त्या बॉडीच्या प्लेनमध्ये असणारे ॲक्सिस आहेत आणि जे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस हे परपेंडिक्युलर आहेत, त्यांच्यातला अँगल किती असणार? 90 डिग्री. आणि हे तिन्ही ॲक्सिस कसे असतील? कॉन्करंट असतील. मग आता याचं स्टेटमेंट बघा सगळ्यांनी कसं येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट about axis perpendicular to its plane is equal to the sum of moment of inertias of the laminar object about 2 mutually perpendicular axes which are in the same plane of the laminar object. असं या परपेंडिक्युलर ॲक्सेसचं थेरम असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. ओके. तर हा जो पॉईंट आहे हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. हा जो पॉईंट आहे परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. याचं जे प्रूफ आहे ते पण उद्या आपण बघूयात. ओके.